राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे काय सगळं वातावरण ढवळून निघालेलं आहे त्याच्यामध्ये बराच उलटापलटी होत आहेत. हा पक्ष त्याच्याबरोबर, तो पक्ष याच्याबरोबर, हा त्याच्याबरोबर, तो याच्याबरोबर, काही बिनविरोध, काही धमक्या. यावेळेला नितीश कुमार तर चक्क त्यांच्या पाया पडताना दिसले. राजकारणामध्ये प्रसंगी असं थोडंसं लावून नमस्कार केला, पाया पडलं तर काय फार अहंकाराला ठेच पोचायचं कारण नसेल. कारण स्वार्थासाठी अनेक लोक मतदाराचे पाय जर 5 वर्षांनी जातात असे लोक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% जास्त गेलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही लांबणीवर पडतील का, अशा पद्धतीचा तो प्रश्न निर्माण झालेला आहे. तर 50% जे आहे त्याच्या पुढे जर आरक्षण गेलं तर अपवाद नियमापेक्षा मोठं झालं असं होईल. फडणवीस आणि अजित पवार मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ शिंदेना वेगळं पाडतात आणि दुबळं करतात. फक्त मुंबईमध्ये एकनाथ शिंदेना डावलून एकनाथ शिंदे काही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बरोबर जातील असं नाही, पण त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी हा सगळा एक्झरसाइज केला जाते असं मला वाटतं. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद अलीमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, देशामधल्या राजकारणामध्ये बिहारची निवडणूक फार महत्वाची ठरलेली होती. लोकांची त्याच्यावरती चर्चा होती. अखेर ती पार पडलेली आहे. त्याचा निकाल लागलेला आहे. नितीश कुमार सलग 10व्यांदा, सलग नाही म्हणतात पण तो 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. यावेळेला ते भाजपच्या सहकार्याने बनले. याच्या आधी ते बनलेले होते, मात्र त्यांना पलटूराम नावाची एक उपाधी देण्यात आलेली होती. तरी सुद्धा ते सलग नाही 10व्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत बिहारचे. ही महत्वाची घटना आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे काय सगळं वातावरण ढवळून निघालेलं आहे त्याच्यामध्ये बराच उलटापलटी होत आहेत. हा पक्ष त्याच्याबरोबर, तो पक्ष याच्याबरोबर, हा त्याच्याबरोबर, तो याच्याबरोबर, काही बिनविरोध, काही धमक्या. त्याच्याच पलीकडे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त गेल्यामुळे तंबी दिलेली आहे, इशारा दिलेला आहे आणि ही निवडणूक रद्द करण्याची देखील त्यांनी सुतोवाच केलेला आहे. आता 25 तारखेला त्याची सुनावणी होते आहे. त्याच्यानंतर पुढील निवडणुका जाहीर करेपर्यंत त्याच्यावरती स्थगिती द्या, आम्ही 25 तारखेपर्यंत स्थगिती द्या असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि त्याप्रमाणे पुढच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाही. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका बाकी आहेत. या संदर्भामध्ये आणि या सगळी राजकीय सुंदोपसंधी झालेली आहे, बिहारची निवडणूक आहे, या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, बिहारची निवडणूक अनेक अर्थांनी गाजली. SIR मुळे गाजली, वोट चोरीमुळे गाजली. तिथे राहुल गांधी आणखीन तेजस्वी यादव हे कम्पॅरेटिव्हली तरुण नेते एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे तरुणांचा ओघ तिकडे वाढेल की काय, त्यांच्याकडे होईल की काय, अशा पद्धतीची एक चर्चा होती. मात्र 75 पार केलेल्या किंवा 75च्या आसपास असलेल्या 2 नेत्यांनी त्यांना परास्त केलं. म्हणजे एक होते नरेंद्र मोदी आणि दुसरे आहेत नितीश कुमार, जे बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री होते आणि आता पुन्हा नव्याने ते मुख्यमंत्री झाले. 10व्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ आपण नेमका काय काढायचा? तुम्ही जे उल्लेख केलेले मुद्दे त्याच्या अनुषंगाने जर अर्थ काढायचा आणि एक राजकीय व्यापक अर्थ असा, तर तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत त्याच्यात जसं तुम्ही म्हणालात नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान हे तुलनेने वयोवृद्ध आहेत, तुलनेने तेजस्वी आणि राहुल गांधी हे तुलनेने तरुण आहेत. तर तरुणांचा ओढा तिकडे जाईल का? आता आपण मागच्या वेळेला चर्चा केली होती की छठ पूजेच्या काळामध्ये झाल्यामुळे निवडणूक थोडंसं मतदान जास्ती झालं होतं. त्यात महिलांसाठी जी योजना जाहीर केल्यामुळे उद्योजकतेची त्याही प्रमाणात त्यांचंही वाढलं होतं. बिहारमध्ये 5 ते 10% मतदान वाढलं, 5-7% वाढलं. तर आतापर्यंत अभूतपूर्व मतदान झालं त्यावेळेला. त्यामुळे अशी अपेक्षा होती की वन साईड इलेक्शन कुठल्या तरी बाजूला जाईल, म्हणजे तेजस्वी वन साईड जिंकतील किंवा हे वन साईड जिंकतील. बहुतांश एक्झिट पोल दाखवत होते की NDA जिंकेल म्हणून, नितीश कुमार जिंकतील म्हणून. मग त्याच्यावर मोदींवर कायमस्वरूपी टीका करणारी जी मंडळी आहेत समाजातली, म्हणजे मी त्याला कुठले लेबल लावणार नाही, म्हणजे कायमच भाजप किंवा मोदीवर टीका करत असतात, NDAवर टीका करत असतात. ते म्हणत होते सर्वे देखील मॅनिप्युलेटेड आहे, म्हणजे एक्झिट पोल्स देखील. पण ते सगळं तोंडावर पडलं आणि मग पुन्हा फिरून शेवटी मतचोरी झाली का काय या मुद्द्यापर्यंत यांना यायला लागलं, बॅक टू स्क्वेअर वन सारखं. तर मला असं वाटतं, पुन्हा पुन्हा मी हे आपल्या विश्लेषणात म्हटलोय की मतचोरीचा मुद्दा हा तांत्रिक मुद्दा आहे. मुख्य राजकारणाचे मुद्दे घेणं, बेरोजगारी असेल, क्राईम रेट असेल, लॉ अँड ऑर्डर असेल, त्याच्यानंतर महागाई असेल, त्याच्यानंतर महिलांची अवस्था असेल, कायदा सुव्यवस्था असेल, आता पायाभूत सुविधा भाजपचे राज्य करतात तिथे अटल सेतूवर खड्डे पडलेत हा मुद्दा असेल. तर अशा प्रकारचे मुद्दे
घेतले तर ते निव्वळ राजकारण केलं जाईल आणि खरं राजकारण असेल तर रणांगणात येऊन समोर लढलं पाहिजे. त्याच्यावरची तांत्रिक मुद्दे संविधानासारखे किंवा मतचोरीसारखे किंवा ईव्हीएम सारखे काढले तर लोक त्याला स्वीकारत नाही, ते पुन्हा सिद्ध झालं. हा एक त्याचा अर्थ. तरुणांचा ओढा तेजस्वी यांच्याकडे न जाता मोदी किंवा नितीश कुमारांकडे झाला, त्याचं कारण क्रेडिबिलिटी. म्हणजे मोदींनी केलेलं काम असेल, ब्रँड मोदी असेल, त्याच्याचबरोबर नितीश कुमार हा मोठा ब्रँड आहे. त्यात महिलांसाठीची योजना जाहीर केली आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा बिहारमध्ये खूप महत्वाचा होता, कारण लालू प्रसादांचं जंगलराज अजूनही लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे आजही नितीश कुमारांच्या काळात कायदा सुव्यवस्था सुधारली हे लोकांनी मान्य केलं असं आता मानावं लागेल. त्याच्याही पलीकडे जाऊन आता त्या सगळ्या एकूण शपथविधी आणि या सगळ्या प्रकारामध्ये मोदी किंवा नितीश कुमार यांनी एकमेकांना रिस्पेक्ट देत ही सगळी निवडणूक लढवली असं दिसतंय आणि त्याचं त्यांना फळ मिळालं. म्हणजे मी मागच्या आठवड्यातल्या विश्लेषणात असं म्हणालो. तो संदर्भात मी त्या संदर्भाकडे येणार होतो, पण तुम्ही विषय काढलात म्हणून मी मध्ये तुम्हाला थांबवतो आहे. एकमेकांना रिस्पेक्ट म्हणजे विषय असा आहे की यावेळेला नितीश कुमार तर चक्क त्यांच्या पाया पडताना दिसले, म्हणजे नरेंद्र मोदींच्या पाया पडताना दिसलेले आहेत. त्याचा अर्थ असा काढायला लागेल की मी असं मागच्या आठवड्यात म्हणालो होतो की भारतीय जनता पक्षाचे जास्ती आमदार निवडून आले. दोघांनीही 101 जागा लढवू, म्हणजे जनता दलाच्या पेक्षा, जनता दल युनायटेड पेक्षा, म्हणजे नितीश कुमारांच्या आमदारांपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या जास्ती आता तिथे. की जे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की उद्धव ठाकरे अचानक काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गेले, तर नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं नाही आत्ता. कारण असं की संपूर्ण निवडणुकीत नितीश कुमारांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सामोरा केला नव्हता भारतीय जनता पक्षाने. त्यांनी ते गुलदस्त्यात ठेवलं होतं. त्यामुळे कुठेतरी एक भीती वाटत होती, ती साधार होती. कारण असं झालं की महाराष्ट्रामध्ये याच विषयावरनं सत्ता गेली त्यांची. त्यामुळे तिथे जर त्यांनी हट्टाग्रह केला की नाही आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं, नितीश कुमारांकडे नको म्हणून, असं जर भारतीय जनता पक्षाने म्हणलं असं त्यांचे जास्त आमदार असताना, तर मी असं विधान केलं होतं मागच्या आठवड्यात की प्रसंगी नितीश कुमार तेजस्वींकडे पुन्हा जातील. कारण एकदा त्यांनी तेजस्वींच्या बरोबर सरकार बनवलं त्यांचे आमदार कमी असताना. त्यामुळे ही परिस्थिती जर उद्भवली तर नरेंद्र मोदी सरकार सुद्धा केंद्रातनं धोक्यात येऊ शकतं. कारण नितीश कुमारांचे 12 खासदार आहेत, चंद्रबाबू नायडू देखील कुंपणावरचेच आहेत. तर ही सगळी भीती लक्षात घेऊन असेल कदाचित की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वांनी ही समजदारी दाखवली आणि त्यांनी पुन्हा एकदा नितीश कुमारांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं. आता बिहारची अवस्था वाईट आहे आर्थिकदृष्ट्या, अर्थकारण काही खूप चांगल्या परिस्थितीत नाही त्यांचं. त्या परिस्थितीत महिलांसाठी योजना जाहीर केली, म्हणजे त्यातल्या चांगल्या उद्योजिका बनतील त्या 10,000 रुपयाच्या भांडवलावरनं त्यांना 2 लाख रुपये द्यायचे प्रत्येकीला. तर हे सगळं लक्षात घेतलं इलेक्शनचं प्रॉमिस, तर त्या राज्याला आर्थिक बूस्टरची गरज लागेल की जे दुहेरी इंजिनाचा तो जो डबल इंजिनचा धमाका म्हणतात तसं केंद्र सरकारच्या मदतीवरच त्यांना उभं राहावं लागेल. आणि म्हणूनच नितीश कुमार हे द्रुत राजकारणी आहेत, अतिशय मॅच्युअर्ड राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्राला आव्हान देत बसण्यापेक्षा केंद्राशी जुळवून घ्यायचं, लोटांगण घातलेलं आणि नाही लोटांगणापेक्षा राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व आपलं मान्य होईल की तो होईलच इव्हेंच्युअली. पण आपण आपला प्रदेश अतिशय बळकट केला, स्ट्रॉंगली सांभाळला. आणि लालू प्रसादांच्या तुलनेत, कारण बिहारमधले मोठे नेते कोण, जसं पूर्वी कर्पूरी ठाकूर किंवा मोठे नेते होते, तसं आताच्या काळामधले अलीकडच्या 25, 30, 40 वर्षातले मोठे नेते कोण, तर नितीश कुमार. बिहार राज्याचे सर्वोत्तम नेते कोण, मुख्यमंत्री कोण, तर नितीश कुमार. या पद्धतीने त्यांची भूमिका त्यांनी आता घेतली आहे. आणि ती कशी होईल तर राज्याचा विकास केला तर, आणि तो विकास करायला त्यांना केंद्राकडनं पैसे हवेत. आणि राजकारणामध्ये प्रसंगी असं थोडंसं लावून नमस्कार केला, पाया पडलं तर काय फार अहंकाराला ठेच पोचायचं कारण नसतं. कारण स्वार्थासाठी अनेक लोक मतदाराचे पाय दर 5 वर्षांनी धरतातच हे लोक. आणि त्याच्यामध्ये हे मराठी म्हणी फार विचित्र आहेत, त्यातनं एखाद्या व्यक्तीचा अपमान होऊ शकतो. पण तशा म्हणी न वापरता मी म्हणेन की ते दूरचं राजकारणात हुशार आहेत. त्यांनी जरी मोदींच्या पाया पडले तरी मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. लोकशाहीमध्ये ज्यांना देशाच्या जनतेने कौल दिलाय त्यांना बिहारच्या जनतेने कौल दिलेल्या माणसाने वाकून नमस्कार केला, इतका आपण अर्थ लावायला हरकत नाही. व्यक्तिशः ते काही नसतं आणि ते राज्याच्या भल्यासाठीच असतं. म्हणून बिहारच्या फायद्यासाठी उद्या केंद्राने भरघोस मदत द्यावी यासाठीच तो नमस्कार आहे, की जसं चंद्रबाबू नायडूंनाही झुकतं माप लोकसभेच्या निवडणुकीनंतर देण्यात आलं होतं आंध्र प्रदेशला. त्यामुळे तेच त्याच्यामध्ये राज्याचं हित नितीश कुमार बघतायत. आणि त्या निवडणुकीचा अन्वयार्थ हाच आहे की लॉ अँड ऑर्डर सुधारावी ही बिहारच्या जनतेची इच्छा आहे, प्रगतीकडे जावं ही इच्छा आहे, सुशासन यावं ही देखील इच्छा आहे, आणि महिलांना न्याय मिळावा, महिलांना समानता मिळावी आणि त्याही पुढे याव्यात ही बिहारच्या जनतेची इच्छा आहे. ती पूर्ण झाल्यामुळे नितीश कुमारांनी शपथ घेतली. छोटासा मुद्दा त्याच्यातला, लॉ अँड ऑर्डर आणि सुशासन राहावं याच्याकरता मात्र यावेळेला गृह खातं भाजपाने स्वतःकडे ठेवलेलं आहे, फायनान्स नितीश कुमारांकडे गेलेला आहे. जो गेल्या वेळेला जो उलट होतं ते यावेळेला असं झालेलं आहे. याच्या संदर्भामध्ये लॉ अँड ऑर्डर आणि सुशासनाशी संबंध आहे का? त्याचं कारण असं की लालू प्रसाद आणि नितीश कुमार हे दोघेही जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आलेले नेते आहेत. लालू प्रसादांनी बिहारचं रूपांतर अक्षरशः नरकात केलं होतं असं तिथली जनता म्हणायची.
आणि व्हर्च्युअली जंगलराज होतो. जसं मी म्हटलं, अपहरण नावाचा सिनेमा हिंदीत आला, प्रकाश झांनी बनवलेला, जे बिहारचेच आहेत. तेव्हा तिथे अपहरणाची इंडस्ट्री, खंडणीखोरी, त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था नसणं, रस्त्यावर दारू विक्री होणं, किंवा कोणालाही अचानक उचलून नेलं, पैसे म्हणले, कोणी नवीन कार घेतलं तर ती पळवली गेली, त्याच्या बदल्यात पैसे घेतले गेले, ती कारच गेली. असे अनेक 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 किस्से बिहारमधले जनता सांगत असते तिथे गेलं की. त्यामुळे त्या तुलनेमध्ये लॉ अँड ऑर्डर सुधारायला पाहिजे. आणि पूर्वी नितीश कुमार यांच्याच पक्षाकडे असूनही जर त्याच्यावर आताही टीका होत असेल तर कदाचित अमित शहा केंद्रातले गृहमंत्री आहेत आणि राज्यात भाजपच्या नेत्याकडे ते गृहमंत्रीपद देऊन लॉ अँड ऑर्डरवर लक्ष फोकस करायचं. जसं उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांनी लॉ अँड ऑर्डरच्या पातळीवर अनेक गुंडांना मारून एक दहशत निर्माण केली की इथे गुंडागर्दी चालणार नाही, ते बिहारमध्ये करायची गरज असावी आणि त्यासाठी कदाचित भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे घेतला असावं, एवढाच त्याचा अर्थ. निश्चितपणे आपण थोडासा आता बिहारचं राजकारण, कारण सध्या आता ते सत्ता तिथे स्थापन झालेली आहे, सत्तेवरती आलेले आहेत. आता काही काळ ते व्यवस्थित चालेल, त्याच्यानंतर काही कुरबुरी सुरू होतील. ज्या वेळेला होतील त्यावेळेला आपण पुन्हा एकदा नव्याने त्याच्यावर चर्चा करूया. आपण येऊया आता महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण फार मोठं गाजलेलं होतं. आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती जाणार आहोत, परंतु त्याच्या आधी एक प्रकरण जे गाजलेलं होतं आणि ते राज्याच्या राजकारणाला धक्का देणारं होतं, विशेषतः अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का देणारं होतं आणि त्यांच्या खुद्द घरातील व्यक्तीने ते केलेलं होतं, म्हणजे पार्थ पवारांनी केलेलं होतं, मुलांनी केलेलं होतं. हे प्रकरण ज्याची चौकशी झाली, म्हणजे तो ज्याला महार वतन जमीन कायदा जो आहे त्याचं उल्लंघन करून किंवा त्याचा जमीन घोटाळा जो काय झालेला होता, 1800 कोटीची जमीन 300 कोटीमध्ये आणि स्टॅम्प ड्युटी केवळ 500 रुपये भरली होती, याच्याकरता जी चौकशी समिती नेमलेली होती, त्या चौकशी समितीनं पार्थ पवारांच्या कंपनीच्या विरोधामध्ये म्हणजे अहवाल दिलेला आहे आणि तो त्यांच्या प्रॉपर अंगाशी आलेला आहे, म्हणजे अजित पवारांच्या अंगाशी आलेला आहे. कारण राज्याचं रेव्हेन्यू, कारण शेवटी अर्थ खातं अजित पवारांकडे आहे आणि राज्याच्या पैशाचं नुकसान होणं म्हणजे अर्थ खात्यावरती परिणाम होणार आहे. तर हे सगळं अजित पवारांच्या अंगाशी येणार आहे. आत्ताच्या घडीला जो निकाल आलेला आहे त्याच्यावरून तो पार्थ पवारांना थेट धक्का लागेल वगैरे अशातला काय परिस्थिती दिसत नसली तरी लॉंग टर्म मध्ये अजित पवारांच्या संदर्भामध्ये हा प्रॉब्लेमॅटिक विषय होऊ शकतो का? निश्चितपणे होऊ शकतो, कारण प्रतिमेला आत्ताच त्यांच्या थोडासा तडा गेलेलाच आहे. म्हणजे त्यांची प्रतिमा काही अतिशय चारित्र्यवान आणि अतिशय स्वच्छ प्रतिमेचे नेते असे नव्हतेच. सिंचन घोटाळा जो काय 17,000 कोटी 50,000 कोटी आकडे आले आणि त्याच्यावर 2-3 हजार पाणी चार्जशीट झालं, अनेक चार्टर्ड अकाउंटंट नेमले गेले आणि स्वतः फडणवीसांनीच विधानसभेत त्याच्यावर गर्जना केल्या होत्या. हे सगळं लक्षात घेतलं तर अजित पवारांच्या प्रतिमेला तडा गेला म्हणण्यापेक्षा त्यांची अलीकडच्या काळातली प्रतिमा, जी कडक शिस्तीचे नेते वगैरे जी होती, होला हो म्हणणार, नाहीला नाही म्हणणार, त्याला कुठेतरी तडा गेला आणि त्यांनाही मुलाला पाठीशी घालावा लागला, हा त्यात प्रकार झाला. दुसरा प्रकार असा की ती जी समिती नेमली होती त्याच्यातनं जे काही त्यांचा अहवाल आलाय त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की महार वतन जमिनीचं उल्लंघन असं नाहीये. महार वतनाच्या जमिनी, या वतनाच्या जमिनी होत्या ते 1958 एका कायद्याने अबॉलिशच झाल्या, म्हणजे ते वतनं रद्द झाली. पण वतनं रद्द होताना 12 बलुतेदारीतले जे कोण 12 प्रकारची कौशल्य असलेले मंडळी होती त्यांना गावगाड्यामध्ये स्थान होतं, त्यांना उदरनिर्वाहाला उपजीविकेला साधन मिळावं म्हणून त्या जमिनींवर पहिला हक्क सरकारचा मूळ सातबाऱ्यावर, आणि त्या लोकांची सातबाऱ्यावर नावं हक्कधारक म्हणून, तर त्यांना त्याच्यावर हक्क आहे, त्यांची नावं आहेत त्याच्यावर. त्यामुळे त्या महारवतनाच्या कुठलंही उल्लंघन नाहीये, पण ते अबॉलिशच झालीत वतनं आणि या लोकांची नावं आहेत. आता पुढे काय झालेलं आहे तर या लोकांची, कारण हे सगळी लोक गरीब आहेत आणि त्यांनी त्यांच्या सातबाऱ्याच्या अगेन्स्ट त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी दिलेलं एका व्यक्तीच्या नावाने, ती शीतल तेजवानी ज्या आहेत महिला त्या, आणि त्यांच्याशी हा व्यवहार पार्थ पवार यांच्या कंपनीने केलाय आणि महार वतनाची जमीन विकता येत नाही असा एक कायदेशीर क्लॉज आहे. दुसरा मुद्दा असा आहे की अतिशय खालच्या पातळीवर त्याची सगळी डील्स होऊन अतिशय त्वरेने त्याचे निर्णय घेतले गेले. दुसरीकडे आयटी पार्क उभारतील भविष्यात, म्हणजे प्रपोज आयटी पार्क आहे, म्हणजे नियोजित आयटी पार्क असं दाखवून त्याला तो जो कर आहे, स्टॅम्प ड्युटी जे आहे, शुल्क, ते माफ केलेलं आहे. आता ते जे असतं ते साधारणपणे 21 कोटीच्या 21 कोटी होईल, 300 कोटीच्या आणि 60% 21 कोटी होईल. तर ते 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर झालं आणि म्हणून हा सगळा चर्चेत विषय आला. आता प्रॉब्लेम असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये अहवाल जो आलाय तो ते कंपनीच्या विरुद्ध आलाय आणि तो करार करताना किंवा तो कागद जो केला गेला, एक तो दस्त केला गेला, त्या दस्तक करणाऱ्यांचं निलंबन झालं कोणाचं तरी उपनिबंधक पातळीवरचं. कंपनीवर कारवाई आतापर्यंत काही झाली नाही आणि FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव नाही अशी टीका जी होती ती सार्थ आहे. त्याचं कारण असं, सार्थ आहे, हा, ती टीका सार्थ आहे. त्याचं कारण असं की पार्थ पवारांचे 99% शेअर आहेत आणि 1% शेअर त्यांचे जे मामे भाऊ आहेत त्यांचे, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो ते सिग्नेटरी म्हणून. पण ते जेव्हा करार करतात तो कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने सगळ्यांच्या करतात,
ते एक डायरेक्टर असलं तरी बाकीचे तेवढेच इन्व्हॉल्ड आहेत, तेव्हा त्यांच्यावरही ती कारवाई झाली पाहिजे, हा त्याचा एक भाग आहे. त्यामुळे अहवाल आलाय आत्ता, त्याच्यावर ठपका आहे, पण ह्या प्रकरणामध्ये पुढेही चौकशा होणार आहेत आणि न्यायालय होणारे प्रकरण होणार आहेत. जसजसं ती येतील तसतसं त्या गोष्टींचे निकाल लागतील. आणि अजित पवार अडचणीत आहेत का तर आत्ता आहेत, ते काय रामशास्त्री परगुणांचा बाणा घेऊन आता राजीनामा देणार नाहीत. मी चौकशी चालू आहे मुलाच्या म्हणून बाजूला होतो सरकारमधनं असं म्हणणार नाही, ते उघड आहे, आता दिसलंय. तेव्हा त्या चौकशा चालू राहतील. पार्थ पवारांपर्यंत धागेदोरे तर आहेत, पण दोर म्हणजे पकडायचा दोर त्यांच्यापर्यंत पोहोचेल का हे येणारा काळ ठरवेल. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अंजली दमानिया रोज त्याच्यात काहीतरी घोषणा करतायत आणि त्याच्यामुळे अजित पवारांना जाऊन फडणवीसांना भेटावं लागतंय. ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना वेळोवेळी भेटावं लागतं, सरकारच्या कामाला हे दिसतंय. पण दमानियाबाई बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन भेटायला लागतंय. हा जर तुम्ही परिस्थितीजन्य पुरावा पाहिला तर ते फक्त पार्थ पवारांसाठी भेटतात का, राज्याच्या कारभारासाठी भेटतायत का स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अन्य काही राजकारण करायला भेटतायत, हे पण येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. निश्चितपणे हा म्हणजे आणखीही पुढे चालणारा प्रश्न आहे. येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पण देखील तो प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आता ते अधिवेशन किती काळ चालतं हा वेगळा विषय आहे, परंतु होऊ शकतो. या अधिवेशनात नाही झाला तर पुढच्या अधिवेशनामध्ये होऊ शकतो. त्यामुळे हा चालणारा विषय आहे आणि तो जसा जसा चालेल तसं त्याच्यावरती आपण आणखी चर्चा करत राहू. आता येऊ आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% जास्त गेलेली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये तो विषय त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिला गेला याचिकाकर्त्यांनी. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने 25 तारखेला सुनावणी होईपर्यंत पुढील निवडणुका जाहीर करू नका असं निवडणूक आयोगाला बजावलं. आणि त्यामुळे हा विषय अधिक थोडासा गंभीर झाला आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही लांबणीवर पडतील का अशा पद्धतीचा तो प्रश्न निर्माण झालेला आहे. अर्थात तो कार्यकर्त्यांना धसका देणारा आहे. कार्यकर्त्यांना आत्ता कुठे आपण नगरसेवक बनू, पंचायत समिती सदस्य बनू, जिल्हा परिषद सदस्य बनू अशा पद्धतीने जी काय आशा वाटत होती त्याला कुठेतरी हा धक्का देणारा विषय आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये दोन भाग असे आहेत की आता जी घोषित झालेली निवडणूक आहे ती नगर परिषद आणि नगरपंचायतींची आहे, ती नियोजित कार्यक्रमाप्रमाणे होणारच आहे. त्याचं कारण असं की आपल्याला मी एक दुसरं उदाहरण देतो, पॅरलल उदाहरण, समांतर उदाहरण, की ज्यावेळेला गणपती उत्सवामध्ये रात्री करणे चालू ठेवायचे असतात म्हणजे लाऊडस्पीकर्स 12 पर्यंत, तर प्रत्येक राज्याला अधिकार आहे काही विशिष्ट दिवसांना ती स्पेशल परमिशन द्यायची 12 पर्यंतची. कारण सुप्रीम कोर्टाच्या एका निकालामुळे रात्री 10ला लाऊडस्पीकर बंद करावे लागतात. तर 10 नंतर परमिशन द्यायची असेल तर राज्य सरकारच्या अखेरीत काही दिवस आहेत अपवाद म्हणून, ते वर्षातनं 10 दिवस 12 दिवसांना देता येतात. जसं नवरात्रीला बंगालमध्ये होतं, त्याच्यानंतर जगन्नाथपुरीच्या रथोत्सवाला होतं, गुजरातमध्ये नवरात्रीत दिलं जातं, गणपती उत्सवात आपल्याकडे आपण देतो. तसं आत्ता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, तसं आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर जाऊ नये हे मूळ तत्व आहे. घटनेमध्ये आरक्षण म्हणजे काय तर 50% जे आहे त्याच्या पुढे जर आरक्षण गेलं तर अपवाद नियमापेक्षा मोठं झालं असं होईल. म्हणून ते काही नैसर्गिक न्यायाला धरून नाही, म्हणून त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. आता तमिळनाडू सारख्या राज्यात 50%च्या पुढे आरक्षण गेलेलं आहे, 70% तर त्या अपवादात्मक स्थितीमध्ये गेलं असेल तर ती अपवादात्मक स्थिती आहे हे सरकारला न्यायालयाला सांगावं लागेल पुढच्या सुनावणीत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की पुढच्या निवडणुका जाहीर करू नये असं जे म्हटलंय ना, तर निवडणूक आयोगाच्या दृष्टीने कार्यक्रम जाहीर करणं याच्यात काय समजा 25च्या निकालानंतर केला तरी ती विवक्षित मुदत त्यांना मिळणार आहे. म्हणजे 31 जानेवारीच्या आत पूर्ण करा असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. सगळ्या निवडणुका त्या होतील. आणि जर आरक्षणाचा त्याच्यामध्ये अडसर आला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काही ठिकाणी 50%च्या वर गेलं, तो अडथळा आला तर ते अपवाद बाजूला ठेवून निवडणूक होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी आधीच्या गणनेनुसार होऊ शकते. तर जनगणना 11ची आहे त्याच्यानुसारच ते सगळे आकडे 2100 आलेले नाहीत आपल्याकडे अजूनही, म्हणजे सरकारने जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे त्याच्या आधारे ती आरक्षणं आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणारच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुका 25 नंतर जाहीर होतील आणि आपल्याला सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं हे तर अख्ख्या देशालाच बांधील पाहिजे, सगळ्यांनाच ते बाध्य असतात सगळे. त्यामुळे त्याच्या आधारे निवडणूक आयोग निर्णय घेईल आणि निवडणुका जाहीर करेल. निवडणुकीत अडचणील असं मला वाटत नाही. निश्चितपणे 25 तारखेला काय होतं ते आपण पाहूया. त्याच्यानंतर आपण पुढच्या त्यावरती काय तो निर्णय येईल त्याच्यावरती आपण नव्याने चर्चा करूया. आत्ताच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी ह्याच्याबरोबर कधी त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर रुसवे फुगवे हा विषय आहे. परंतु जी काय सरमिसळ झालेली पाहायला मिळते आपल्याला, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येताना दिसत आहेत, शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येताना दिसत आहेत, कधी भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहेत, कधी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येताना दिसत आहेत, कधी काँग्रेस आणखीन शिवसेना शिंदेगड एकत्र येताना दिसत आहेत. हे सगळं ह्या सगळ्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तप्त झालेलं पाहायला मिळालेलं आहे. हे सगळी जी सरमिसळ आहे ना, ही नेमकी मतदारांना किती अचंबित करणारी आहे, गोंधळात टाकणारी आहे. या परिस्थितीत मतदारांनी काय करावं नेमकं? नाही, आपण इथे बसून असं म्हणणं की मतदार काही गोंधळात आहेत किंवा नाही असं नाही. तर
पुन्हा पुन्हा सांगतो की जसं महायुतीने राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या खूप मोठ्या बहुमताने आणि लोकसभेला त्यांचा पराभव झाला होता संविधानाचा नॅरेटिव्ह चालल्यामुळे, तर तसं मतदार म्हणजे जो मतदार राजा म्हणतो आपण, दर 5 वर्षांनी निवडणुकीला राजकीय पक्ष सामोरे जातात, तो मतदार राजा जो आहे त्याला आपण राजा म्हणतो, तो काही अगदीच दुधखोळा नाही आहे. म्हणजे त्याला फार गृहीत धरणं योग्य होणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी मतदारांना गृहीत धरलं त्यांना पराभवाला सामोरं जायला लागलं. मतदारांना फार गृहीत धरता येत नाही कारण मतदार हुशार आहेत, चाणाक्ष आहेत. शेतकरी सुद्धा अतिशय हुशार असतो, सामान्य माणूसही हुशार असतो, फक्त तो त्याची हुशारी त्या मतपेटीत दाखवतो त्यावेळेला कळतो हुशार आहे. एरवी त्याला कोणी म्हणजे मुखी विचारी कोणी हा का असं जनतेचं वर्तन असतं कारण त्यांना तेव्हा काही फारसे नसतो प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये. तसं आत्ताच्या नगर परिषदा, नगरपंचायती, उद्याच्या जिल्हा परिषदा, ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा महापालिकांच्या निवडणुका ढोबळमानाने जसजसं आपण निवडणुकीला खाली जाऊ, खाली म्हणजे राज्य पातळीवर, केंद्र पातळीवर, हे वरच्या पातळीवर, आणि खालच्या पातळीवर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना, तर जितकं छोट्या छोट्या मतदारसंघाकडे जाऊ, स्थानिक पातळीपर्यंत जाऊ, तिथे तिथे स्थानिक राजकारणामध्ये पक्ष हळूहळू, चिन्ह आणि पक्ष हे विरळ होत जातं किंवा धुसर होत जातं. पक्षाच्या चिन्हाचा फायदा असेंब्लीला किंवा लोकसभेला जेवढा असतो त्याच्यापेक्षा तुलनेने नगरसेवकाच्या निवडणुकीला त्याचं स्वतःचं काम, त्याचं कॅरेक्टर, त्याचा चेहरा, त्याचं कर्तृत्व हे जास्ती महत्वाचं असतं. पक्षचिन्ह असतंच पण त्याचं कर्तृत्व जास्ती महत्वाचं असतं. त्याच्याही खालच्या पातळीवर जाल तर त्या माणसाचा गावातला रॅपो, गावातलं त्याची इमेज, म्हणजे छोट्या गावातल्या निवडणुकीला विरोधी पक्षाची मानसिकता असलेले लोकही देतात याला मत. त्याचं कारण असं की त्या चिन्हावर निवडणुका होत नाहीत, ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या. त्या चिन्हावर होत नसल्यामुळे त्या माणसाचं गुडविल, तो तर गावातलं कर्तृत्व, धडाडी, सगळ्यांचे असलेला रॅपो हे महत्वाचं असतं. आणि म्हणून सगळे पक्ष हे एनडीए किंवा युपीए, युती आघाडीबद्दल बोलताना काय म्हणतात सावधपणे की मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये महापालिकेच्या पातळीवर युती केली जाईल, पण खाली सगळीकडे स्थानिक नेतृत्वावर सोडू. म्हणजे काय, तर स्थानिक नेते जे असतात ते गणपती मंडळातनं, कुठल्या तरी जनचळवळीतनं पुढे आलेले असतात. मग हा या पक्षात जातो, तो त्या पक्षात जातो, पण गावगाडा चालवण्यासाठी जे करायचं असतं ते त्यांचं अंडरस्टँडिंग आतलं सुद्धा असू शकतं. बरे हा शिवसेनेला मानणारा असेल, तो काँग्रेसला, पण ते मित्र आहेत असं खाली दिसतं. जसं वरच्या राजकारणात यायला लागतात तसं हल्ली ते वैमनस्यात, वैरात रूपांतर व्हायला लागलंय. मग मी तुझं तोंड बघणार नाही, मी तुझं बघणार नाही, अशा परिस्थितीला येतात, वरती येतात तसे. पण खालच्या निवडणुकीला गावगाड्यात सगळे मित्र असतात. म्हणून कुठेतरी काँग्रेसची आणि शिवसेनेची युती पूर्वी, आज नाही हा, म्हणजे 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी देखील अगदी प्रभाराव प्रदेशाध्यक्ष, गोविंदराव अधिक प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस एकच मोठा पक्ष आहे. तर खेडोपाडी भारतीय जनता पक्ष ग्रासरूट मध्ये तितका नव्हता, तो अर्बन तोंडावळा असलेला पक्ष होता. तेव्हा ग्रामीण भागात शिवसेनेनी काँग्रेसची युती केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात, तो काही अपवाद नाहीये. तर वेळोवेळी हे महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी गुगलवरनं आता अवेलेबल आहे, कॉम्प्युटर सायन्स आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इंटरनेटमुळे जुन्या सगळ्या इलेक्शन पाहिल्या तर रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत. तर स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या पक्षांची अलायन्स किंवा युती केलेली आहे आणि केली कोणी नाहीये. तर ढोबळमानाने काँग्रेस किंवा भाजप एकत्र आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात. अपवादात्मक ठिकाणी त्यांनी पण मदत केली एकमेकांना. पण शिवसेना काँग्रेस बरोबर, राष्ट्रवादी भाजप बरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्र, शिवसेना भाजप, म्हणजे पुणे महापालिकेतही पुणे पॅटर्न झाला होता. काँग्रेसला बाजूला ठेवून बाकीचे 3 पक्ष एकत्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असा. तर असे अलायन्सेस किंवा स्थानिक पातळीवरच्या युती उलट ते फार इंटरेस्टिंग आणि रंजक आहे अभ्यासकांसाठी, की या शहरात असे, त्या शहरात असे, त्या शहरात असे. आपण म्हणतो भारतीय जनता पक्ष पार्टीचा डिफरन्स होता, ते घराणेशावर टीका आले, काँग्रेसच्या करत आले, ते आता करत नाहीत. कारण पंकजा मुंडे, गोपीनाथ मुंडेंच्या आहेत कन्या, गंगाधर फडणवीसांचे चिरंजीव देवेंद्र आहे. सगळीकडे नगर परिषद निवडणुकीत सगळ्यांच्या, अनेक नेत्यांच्या पत्नीला तिकीट दिलं नगराध्यक्ष पदासाठी, आई, पत्नी सगळे. त्यामुळे ही ठिकठिकाणी उदाहरणं असल्यामुळे हे सब गोळे महाराष्ट्रासारखं आता हे सगळे पक्ष हमामेसम नंगेसारखे वागताना दिसतात स्वार्थाचा विषय आला की. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पक्षभिक्ष याला बाजूला ठेवून तिथले इंटरेस्ट किंवा हितसंबंध हे पाळले जातील आणि त्या दृष्टीने अभ्यासकांसाठी रंजक असेल. निश्चितपणे. आपण थोडं पुढे सरकूया मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे. महापालिकेची निवडणूक जानेवारी सगळ्यात महत्वाची तीच आहे, ती सगळ्यात महत्वाची आहे. आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम काँग्रेसनी भूमिका घेतली की आम्ही मनसे सोबत जाणार नाही. मनसेला महाविकास आघाडी सोबत घेण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांचे सातत्याने चालू होते. त्यांना एका व्यासपीठावरती मी राज ठाकरेंना त्यांनी आणलं देखील होतं, एक मोर्चा काढलेला होता, त्या मोर्चात पण ते सहभागी झाले होते, निवडणूक आयुक्तांना भेटलेले होते, निवडणूक आयोगाला भेटलेले होते. या सगळ्यामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की हाणामारी करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या पक्षाला आम्ही सोबत जाणार नाही आणि त्यामुळे ते वेगळे झाले.
त्यांनी वेगळे भूमिका घेतली. नंतर ते शरद पवारांना जाऊन भेटले आणि आपल्याबरोबर येण्याची विनंती केली, पण शरद पवारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असं समजतं आहे. त्यामुळे त्यांनी भूमिका नंतर अशी घेतलेली आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गट हा आमचा नैसर्गिक म्हणजे महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे. तो जर मनसेला सोडून आला तर आम्ही त्याच्याबरोबर जायला तयार आहोत. मात्र ही जी काय जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम कुठेतरी महाविकास आघाडीला तडा देणारा आणि कुठेतरी पुन्हा वेगळं वेगळं लढणारा आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्ष जो महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे त्यांनी 150 जागा लढवण्याची घोषणा केलेली आहे. तिसरीकडे ह्यांनी नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आम्ही जाणार नाही असं आशिष शेलार म्हणाले आहेत. हे सगळं जे मुंबई महापालिकेच्या संदर्भात जे घडतं आहे याच्याकडे लोकांनी किंवा मतदारांनी कशा दृष्टीने पाहावं. दोन भाग असे आहेत की शरद पवारांचा पक्ष जो एकत्र होता अजित पवार असतानाही त्यांचं मुंबई महापालिकेत तितकंसं स्थान नव्हतं. आता भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार एकत्र आहेत महायुतीमध्ये, आणि त्या महायुतीतल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ताकद कुठली आहे मुंबई महापालिकेपुरता विचार केला तर नवाब मलिकांचं जे पॉकेट आहे तेवढीच ताकद आहे. आणि नवाब मलिकांच्या विरुद्धच भारतीय जनता पक्षाने रान उठवलं होतं की दाऊदच्या पार्टनरशिपमध्ये त्यांनी काय व्यवसाय केला वगैरे या स्वरूपाचे आरोप होते. असं जर असेल तर नवाब मलिकांची मुलगी आमदार आहे आणि राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारचा भाग आहे. अशा परिस्थितीत पालिका निवडणुकीला आपल्याला प्रचारामध्ये त्रास होऊ नये म्हणून आशिष शेलारने हे विधान केलं की नवाब मलिकांच्या पक्षाबरोबर आम्ही नाही राहणार म्हणून. सरकारमध्ये ते चालतात पण महापालिकेला चालत नाहीत अशी विसंगती आपल्याला दिसणार आहे आणि ठिकठिकाणी दिसणार आहे. मगाशी म्हणलं तसं तीच परिस्थिती आता अशी आहे की शरद पवारांची ताकद खूप नाही आहे. त्यामुळे ते मुरब्बी नेते असतात, त्यांनी मध्यस्थी केली तर काही समेट निघू शकतो का हा एक विचार चाललाय, म्हणून त्यांना त्या चर्चेमध्ये स्थान आहे. पण मुंबई महापालिकेपुरतं नाही, त्यांचं ज्ञान त्यांचं एकूण अनुभव याचा फायदा घेतील. पण मुंबई महापालिकेत त्यांच्या पक्षाचं स्थान तितकंसं मोठं नाही सांख्यिक दृष्ट्या. तसं वर्षा गायकवाड जे बोलल्यात आणि त्याआधी काँग्रेस पक्षाचे जे नवे प्रदेशाध्यक्ष तुम्ही म्हणजे काही काळ झालं त्यांना होऊन आता, तर ते सपकाळ जे आहेत तेही असं वेळोवेळी म्हणलेत की आम्ही यांच्याबरोबर जाणार नाही. तेव्हा त्यांना लोक सिरियसली घेत नव्हते, पण ते हायकमांडच्या आदेशाशिवाय असं बोलणार नाहीत हे आता लक्षात येत आहे. त्यामुळे सगळे चॅनेल्स किंवा हे लोक सपकाळांच्या मताला महत्व देत नव्हते कारण तेच नवे प्रदेशाध्यक्ष, पण ते एका राष्ट्रीय पक्षाचे आहेत आणि राष्ट्रीय म्हणजे 100 वर्ष जुन्या, त्यामुळे ते काही पक्ष नेतृत्वाशी न बोलता अशा गोष्टी बोलणार नाहीत. हे भान कायम आपणही बोलताना विश्लेषक म्हणून ठेवायला पाहिजे. हे मी वेळोवेळी म्हणतोय की प्रदेशाध्यक्ष म्हणून ते बोलतात तेव्हा वर न विचारता ते नक्कीच बोलणार नाही. ते आज खरं होताना दिसतंय की तुम्ही मनसेला बरोबर घ्याल तर आम्ही अजिबात येणार नाही या टोकाच्या भाषेपर्यंत आज काँग्रेस आली आहे. म्हणजे वर्षा गायकवाड ते म्हणाले आहेत, पण ते बार्गेनिंग टॅक्टिक्स पण असू शकतं कदाचित जास्ती जागा मिळवण्यासाठी शिवसेनेकडनं. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं स्थान मुंबईत मोठं होतं, ती आता दुबळी झाली आहे एकनाथ शिंदे फुटल्यामुळे. मनसे देखील त्यांच्यातला काही शेअर मागेल म्हणून आपल्याला जास्ती वाटा मिळावा सीट शेअरिंग मध्ये, म्हणून कदाचित हे असेल. कारण अजून महापालिका निवडणूक अनाऊन्स झालेली नाही, पण आज मी तिला तरी काँग्रेस वेगळी लढतीये हे अगदी ओपनली जाणवतंय. पण जेव्हा निवडणुका जाहीर होतील, मी बिहार निवडणुकीच्या आधी म्हणालो होतो की बिहार निवडणुकीत तोटा होऊ शकतो राज ठाकरेंचा, म्हणून ती भूमिका घेतात. आज काँग्रेसच तिकडं पानिपत झाल्यामुळे बिहारमध्ये कदाचित एकटं लढल्याने आपल्याला खूप स्पेस अवेलेबल होईल या दृष्टीने ते वेगळं लढतील मुंबईत कदाचित. पण ऐन वेळेला भाजपला पराभूत करायला म्हणून एकत्र जरी आले उद्धव ठाकरेंच्या बरोबर काँग्रेस अगदी राज ठाकरेंना स्वीकारून, तरी मला आश्चर्य वाटणार नाही. निश्चितपणे. थोडंसं आपण पुढे जाऊया शेवटच्या मुद्द्याकडे. आणि जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने विषय आला तेव्हा एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये घेण्याचा विषय जो सुरू झाला आणि फोडाफोडी, ही फोडाफोडी तर अगदी घराघरामध्ये म्हणजे तुमच्या माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि मग याच्यावरून एक संघर्ष निर्माण झाला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये. म्हणजे त्यांना नाव त्याला रवींद्र चव्हाणांचं दिलं गेलं की भाजपाने आमचे कार्यकर्ते फोडले म्हणून चक्क मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार घातला. अर्थात हा बहिष्कार जे माहिती घेतली त्याप्रमाणे असं समोर येत आहे की हा बहिष्कार एकनाथ शिंदेच्या पेक्षा एकनाथ शिंदेच्या काही आपल्या गटातल्या लोकांनी सांगितलेलं होतं. एकनाथ शिंदेना बाजूला ठेवून हे सांगितलेलं होतं, कदाचित त्यांच्या मुलांनीच हे सांगितलेलं होतं. अशा पद्धतीचं देखील काही समोर येतं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेना हा विषय पण अडचणीचा आहे की आपल्याला न विचारता आपला मुलगाच आपल्याला पक्षाला काहीतरी वेगळा आदेश देतो, त्याप्रमाणे तो बहिष्कारही घातला जातो. देवेंद्र फडणवीसांकडे ते विषय जातो. देवेंद्र फडणवीस उलटत त्यांना सुनावतात की उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली होती, आता आम्हाला काय सांगता म्हणून. मग हा विषय हे सगळं होतं न होतं, शांत होतंय का होत नाही असं वाटताच एकनाथ शिंदे थेट जाऊन पोहोचतात दिल्लीमध्ये. अमित शहाना साकडं घालतात
तिकडे उद्धव ठाकरे त्यांच्यावरती टीका करतात की बाबा मला मारलं म्हणून टीका म्हणजे तक्रार करण्याकरता एकनाथ शिंदे अमित शहाकडे गेलेले आहेत. एकनाथ शिंदे परत येताना सांगतात की नाही ह्या विषयावरती मी काही बोललोच नाही, हा विषय इथला आहे, मी त्यांच्याशी वेगळ्या विषयावरती बोललो. या सगळ्या गोष्टींवरती एक गोष्ट निश्चितपणे दिसत आहे की अमित शहा नुकतेच मुंबईमध्ये येऊन गेले होते. त्यांनी आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं. 2029च्या निवडणुका या भाजपाच्या एकट्याने लढण्याचं लक्ष्य आहे. हे सगळं पाहता या सगळ्या गोष्टींचा जो परिपाक आहे, हा परिपाक एकनाथ शिंदेना बाजूला करण्यामध्ये, अजित पवारांनी केलेल्या कृतींमुळे अजित पवारांना बाजूला करण्यामध्ये होईल अशी पोझिशन आहे का? तुम्ही हे सांगताना तिसरी जी घडामोड होती की ज्या दिवशी एकनाथ शिंदे गेले दिल्लीला अमित शहाना भेटायला, त्याच वेळेला दुपारी मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भेटायला गेले मुख्यमंत्र्यांना. म्हणजे मी तर अजित पवारांना भेटूनच हे कारण विचारलं की तुम्ही आज गेलात त्याचे अर्थ काढले जातात चॅनल्समध्ये वेगळे, म्हणून तर आम्ही तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही काही चॅनलशी बोलत नाही तर आमच्याशी तरी बोला. आणि ते जे म्हणाले त्याप्रमाणे फडणवीसच म्हणाले प्रफुल्ल पटेलांना चला घरी कुठल्या तरी एक्झिबिशनला गेले होते म्हणून आम्ही गेलो असं ते म्हणाले. आता याच्यामधले राजकीय अर्थ काय काढायचे, तर एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला हे एकनाथ शिंदेना माहिती नसेल याच्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. त्यांनी मुद्दाम वातावरण असं तयार केलं की माझ्या अपरोक्ष केला. कारण स्वतः एकनाथ शिंदे 14 ते 19 ज्यावेळेला मंत्री होते देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, त्यावेळेला रुसायचे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीवर स्वतःच परस्पर बहिष्कार घालायचे. म्हणजे तेव्हा काय उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात नव्हते, बाकी नेते काय एकनाथ शिंदेना समजून सांगायच्या स्टेजवरती नव्हते. म्हणजे ते मानत नव्हते तसं एकनाथ शिंदे आपण सगळ्यात मोठे होत. आणि त्यामुळे त्यांनी जर मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांड्या मारल्या लागोपाठी नाराज आहेत कळलं की तत्कालीन संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्यावर जबाबदारी टाकायची फडणवीस, त्यांच्या नागरिका काढून त्यांना पटवून जरा आणा पुढच्या बैठकीला. आणि मग एकनाथ शिंदे बैठकीला यायचे. त्यामुळे रुसणं, दरेगावला जाणं साताऱ्यामध्ये हे एकनाथ शिंदेचं नवीन नाही, हे जुनंच आहे. आत्ता सुद्धा त्यांनी आपला रुसवा फुगा दाखवायला मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार मंत्र्यांनी घातला, पण मी काही त्याच्यात नाही, हे चित्र करायला श्रीकांतने त्यांना सांगितलं आणि घातला असं चित्र तयार केलं असं मला वाटतं. दुसरीकडे ते अमित शहाकडे गेले आणि उद्धव ठाकरेंनी टीका केली ती बरोबर आहे की आता एका मुलाला मारलं म्हणून तो गेला हेडमास्तरांकडे किंवा मास्तरांकडे, आणि तीच टीका आदित्य ठाकरेंनी केली की आता एक माणूस गावाला जाणार, साताऱ्याला गावाला जाणार. आणि हेही बरोबर आहे. त्याचं कारण असं की जर राज्यातल्या प्रश्नांची सोडवणूक राज्यात होत नसेल तर केंद्राकडे सारखं जाणं, अमित शहाकडे जाणं यांनी राजकीय दृष्ट्या मी हे बोलतोय एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या ते चांगलं नाही. त्यांची राजकीय दृष्ट्या किंमत कमी होईल ते सारखे अमित शहाकडे जात राहिले तर. इथले प्रश्न इथे सोडवायला हवे. मग तरी ते का गेले, तर त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघंही त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणापासून सगळ्या राजकारणातले मुरब्बी नेते आहेत. ते त्यांनी सिद्ध केलं मागच्या निवडणुकीत. म्हणजे 10-12 पालिकाच्या निवडणुका झाल्या, त्यातल्या एक मुंबईची वगळता सगळ्या महापालिका जिंकल्या होत्या भारतीय जनता पक्षाने. आणि मुंबईत देखील 2 जागांचा फरक होता, 82 आणि 84 भाजप आणि शिवसेनेमध्ये. त्यामुळे ते कर्तृत्व फडणवीसांनी मागच्या वेळी सिद्ध केलेलं आहे 17 साली. अजित पवार तो वर्षानुवर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मॅच्युअर्ड नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यामध्ये भाग असा आहे की पालघर महापालिका नव्याने झालेली आहे, मीरा भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली आहे, नवी मुंबई आहे, ठाण्याची महापालिका आहे. हे सगळं असल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाने ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे एक मातब्बर नेत्याची अनुपस्थिती आहे, कोणी नाही आहे तिथे त्यांच्याकडे. संजय केळकर हे तितके मोठे नेते नाही आहेत या सगळ्या निवडणुकांसाठी, म्हणून रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलंय. आणि रवींद्र चव्हाणांचं पालघरमध्ये काही त्यांचं वजन आहे, ते मीरा भाईंदरमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये करू शकतात काम, कारण ते डोंबिवलीत येतात. सगळी जबाबदारी कोकणाकडे येतात. नाही, गणेश नाईक तर नवी मुंबईचे आहेतच आणि ते खूपच मोठे नेते होते शिवसेनेचे, 14 सालचे मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे 3 वेळा पालकमंत्री राहिले. म्हणूनच ठाणे जिल्ह्यामध्ये एकीकडनं गणेश नाईक विरोधाला, दुसरीकडनं रवींद्र चव्हाणांची त्याला रसद, या गोष्टींमुळे एकनाथ शिंदेना त्रास दिला जातोय अजित पवार आणि फडणवीसांकडनं. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये जे घडलं तिथे कोल्हापूरमध्ये मूळ शिवसेनेचे 14च्या निवडणुकीला साहीच्या साही आमदार होते. आता एकनाथ शिंदेकडे त्यातले काही आलेत. म्हणजे तिथे एकनाथ शिंदेची ताकद आहे महायुतीमधले शिवसेनेची, ती खच्ची करण्यासाठी हसन मुश्रीफ ही मंडळी काम करतायत. आणि त्यांनी तिथेही एकनाथ शिंदेना थोडंसं साईडलाईन केलंय, कॉर्नर केलंय. आणि हे सगळीकडे राज्यात घडतंय. म्हणूनच एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. आणि जी बातमी आली ती खरी की खोटी माहित नाही, पण जी आली माध्यमात ती अशी की त्यांनी अमित शहाना सांगितलं अशी माझी सगळीकडे जर कोपऱ्यात मला चेमलं तर मी राजकारण सोडू का, आता तुम्ही सांगा मी काय करू. इतक्या निर्वाणीची भाषा त्यांनी वापरल्याचं बातम्यांमधनं आलं. याचा अर्थ असा की इफ देअर इज स्मोक देन देअर इज फायर.
एकनाथ शिंदे वर्गरणी सांगतीलच असं माध्यमांना की मी महाराष्ट्राच्या राजकारणाचं काही बोललो नाही अमित शहाची, मी वेगळ्या कामासाठी गेलो. मग वेगळं काम काय होतं हे कुठे सांगतात? त्यामुळे 50 मिनिटं जर भेटले असतील तर ते या तक्रारी करायलाच गेले. आणि जर तुमचं राजकारण तुम्हाला इथं करता येत नसेल आणि दिल्लीश्वरांकडे सारखं जावं लागत असेल तर याचा अर्थ राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार आणि फडणवीस हे भारी पडलेत त्यांना आणि एकनाथ शिंदेची कोंडी होती, हा एक अन्वय अर्थ. दुसरीकडे एकनाथ शिंदे दिल्लीला जातात म्हणल्यावर हे सगळीकडे बातम्या देईल, त्यांना महत्व मिळेल म्हटल्या अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल आणि तटकरे फडणवीसांना भेटला. याचा अर्थ काय? अजित पवार एकटे भेटले तर पार्थ पवारांच्या प्रकरणाच्या बॅकग्राऊंडवर भेटला असा अर्थ काढला जाईल. कारण अंजली दमाने आदल्या दिवशी बोलल्या की अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल, असं आहे तसं आहे तसं, जे काय त्यांनी आरोप केले ते आधीही करत होते. म्हणून अजित पवार एकटे भेटले फडणवीसांना जाऊन, ते काय मंत्रालयात भेटू शकतात, कॅबिनेटच्या वेळी भेटू शकतात, पण स्वतंत्र वर्षावर जाऊन भेटले तर तशी चर्चा होईल की पार्थ पवारांच्या संदर्भात भेटले, काल दमानिया भेटले आणि आज भेटले असा अर्थ काढला जाईल. म्हणून ते तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही बरोबर होते. आणि त्याचं कारण असं की एकीकडे पार्थ पवारच्या प्रकरणामुळे अजित पवार हे अडचणीत आले आणि तुम्ही म्हणालात तसं अमित शहा 1 महिन्यापूर्वी म्हणतात आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही, त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री अडचणीत आणण्यामध्ये फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाची अख्खी पक्षरचना यशस्वी झाली, ही एक त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की फडणवीस आणि अजित पवार मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ शिंदेना वेगळं पाडतात आणि दुबळं करतात. कारण त्या दोघांनाही शिंदेची जी इमेज होती लाडकी बहीणच्यामुळे झालेली आणि पैसे वाटण्याची क्षमता ओव्हरऑल त्यांची, कारण त्याची खूप चर्चा होत असते, त्यामुळे त्यांनी धसका घेऊन आधीच त्यांना कमकुवत करायचं गेलं. आणि त्यांचे जे जवळचे नेते आहेत, त्यांचे जे आमदार आणि मंत्री होते, त्यांच्या जवळच्या लोकांना फोडण्याची कामं सुरू केली आणि त्यांना ठिकठिकाणी वीक करत गेले. म्हणजे त्यांचीही बार्गेनिंग पॉवर उद्या मुंबईतली कमी होते, कारण मुंबईच्या निवडणुकीचा पदर त्याला आहेच आहे. फक्त मुंबईमध्ये एकनाथ शिंदेना डावलून एकनाथ शिंदे काही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बरोबर जातील असं नाही, पण त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी हा सगळा एक्झरसाइज केला जाते असं मला वाटतं. आणि त्याची प्रत्यंतर आपल्याला येणाऱ्या दिवसात दिसतील आणि कुबड्या दोन्ही फेकायच्या असल्या तर ते देखील दिसेल येणाऱ्या. निश्चितपणे मंडळी, एकंदरीत बघितलं राजकारण हे गजकारण असं म्हटलं जातं. आता ते गजकारण हे काय आहे, पण राजकारण हे सगळ्यांनाच आवडतं आणि सगळ्यांनाच हवं असतं, कारण त्यातून शेवटी सत्ता प्राप्ती होते ना. आणि सत्ता प्राप्ती ज्याच्याकडे तोच राज्याचा करता धरता असतो. आणि त्यामुळे कितीही गजकारण म्हटलं, कितीही काही म्हटलं तरी तुम्हाला आणि आम्हाला हे राजकारण आवडत असतं आणि राजकारणावरची चर्चा देखील आवडत असते. त्यामुळे हे काय सगळे जे प्रकार आहेत याच्यामधले जे अंतर्गत पदर उलगडण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या चर्चेतून केलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटला हे निश्चितपणाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आम्हाला सांगा. आमचा व्हिडिओ लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ हा अधिकाधिक शेअर करण्याचा प्रयत्न जरूर करा. याच्या पुढे ज्या घटना घडतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने किंवा सर्वोच्च न्यायालयातील आदेशाच्या नंतरच्या, त्याच्यावरती आपण नव्याने पुन्हा चर्चा करत राहू आणि आपण सातत्याने भेटत राहू. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.